नमस्कार. आपण दरवेळी म्हणतो मेडिटेशन मस्ट आहे, मेडिटेशन खूप आवश्यक आहे आपलं रिलॅक्स होण्यासाठी. पण बराच मेथड असल्यामुळे आपल्याला आता गोंधळ निर्माण होतो. एक सोपा मेथड मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते. तुम्ही रिलॅक्सेशन होण्यासाठी योगनिद्रा तरी मस्त आहे, पण आपण ज्यावेळी वर्क करत असतो आधीमध्ये आपल्याला थकवा येतो, टेन्शन येतो आणि एक आळसपणा आपल्याला घेरतो. त्यासाठी तुम्हाला ॲक्टिव्हपणा टिकून राहण्यासाठी आणि तुमचं स्टॅमिना वाढण्यासाठी एकदम सोपं मेथड मी तुम्हाला सांगू इच्छिते मेडिटेशनचं. ध्यानमुद्रा घ्यायची आहे. तुम्ही शांत बसायचे, म्हणजे आपण जे वर्क करत असतो आधीमध्ये फक्त आणि फक्त 2 मिनिट. ओके, 2 मिनिट डोळे बंद करायचे. विचार स्टॉप करायचा प्रयत्न करायचा नाही आहे. येणारा विचार येतात आणि जातात. फक्त आपण काय करायचं, तो विचारांचं दुर्लक्ष करायचे. ओके, 2 मिनटं म्हणजे तुम्हाला असाध्य नाही आहे. 2 मिनटं आरामात तुम्ही करू शकताय. सुरुवातीलाच मी तुम्हाला 5-10 मिनिट सांगितलं तर शक्य होणारच नाही. त्यानंतर काय करायचं, आपला विचार ज्यावेळी आपण थांबवायचा प्रयत्न करतो ना, ते जास्त आपल्याला वाढतो. त्यासाठी काय करायचं, तुम्ही फक्त 2 मिनिट विचारांकडे दुर्लक्ष करायचे. खूप रिलॅक्स एकदम काम व्हायचे. पूर्ण तुमचं लक्ष श्वासांकडे द्यायचे. येणारा आणि जाणारा श्वासांचं निरीक्षण करा. 2 मिनिट झाल्यानंतर तुमचं दैनंदिन कामाला तुम्ही काम करू शकताय. असं दिवसभरामध्ये 1-2, 3-3 तासानं तुम्ही याचा प्रॅक्टिस करा. ओके, त्यानंतर एक आठवड्याभर तुम्ही दिवसभरामध्ये 2-2 मिनिटं अधेमध्ये तुम्ही जे ह्याला आपण ट्रॉफिक सिग्नल कंट्रोल असाही म्हटलेला असतो. आपण ज्यावेळी ट्रॉफिकमध्ये गाडी थांबवते, सिग्नल पडल्यानंतर आपण गाडी थांबवतो. ओके, आणि परत आपल्याला ग्रीन सिग्नल दाखवलं की आपण गाडी चालवतो. तसंच आपण मध्ये मनाला काय करायचे, सिग्नल टाकायचं आहे. हे तुम्ही करत राहिलं ना, नंतर तुमचं मेडिटेशन खूप छान होईल. धन्यवाद.